आहे सध्या, म्हणजे समजा 1.5 फुटाचा तोडटा चांगला आम्ही मान्य करतो की तो रस्ता एकदम चांगला असा रस्ता आम्हाला पाहिजे एक्झॅक्टली. आता बघा हे रस्ता आम्हाला केव्हा मिळेल तुम्हाला? आता हाही रस्ता आपला समोर तुम्ही पाहून राहिले, हे शेवट फाट्याकडे तुम्ही आम्हाला आपण त्याला रपू असं करू का लक्षात येणार नाही. अजून काय सांगू तुम्हाला मी, शेगाव रस्त्यावर कसं केलं डिस्कशन आपण त्याला ते बघा. सर पहिले सांगितले मेजर मी क्रॉस केलं, तुम्ही रप्पूचं काम करून राहिले, तुम्ही रप्पू करावं कामच नव्हतं करून द्यायला लागत ना. रप्पूचं ऑडिट करणं आवश्यक होतं. सांगतो मी तुम्हाला, बघा कोणत्याही रस्त्यामध्ये डांबरी रस्ता असो की काँक्रीट रस्ता असो, त्याच्या एका पर्टिक्युलर पोर्शनमध्ये फेल होण्याचे अगणित कारण आहेत. आमचा सबरेट राहू शकते, मिट्टी राहू शकते, सिमेंट राहू शकते, वातावरणाचं टेम्परेचर राहू शकते, भरपूर सारे कारणं आहेत त्याच्यामध्ये. असं नाही झालेलं आहे आपल्याकडे की बा किलोमीटरच्या किलोमीटर खराब आहे. सर या मधाच्या मध्यभागी भेगा पडल्या ना, यासुद्धा त्याला का पडल्या सांगा बरं, का पडलं? हां ते सांगतो मी तुम्हाला. काही ठिकाणी काय झालेलं आहे, काळ्या मातीमधून जो पोर्शन गेलेला आहे ते जागा सोडली त्याच्यासाठी एक स्टॅपलिंग नावाची पद्धत येते. त्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडच्या पॅनलमध्ये बार उलटवून मशीनमध्ये बार उलटवतो आणि या सगळ्या ज्या प्रोसेस करणार आहे ना आपण, त्या परत आहे समजा तुम्हाला जे दिसत आहेत ना, या सगळ्या ISनुसार आहेत आमच्या. म्हणजे जे मी त्या प्रोसेसचे दिवसानुसार दिसत आहे. असं काही करत नाही की बा करायची तिथं न करता भलतं काही करून राहिलं. सर्वे केल्यानंतर बोलून राहिलं, पुन्हा बोलून राहिलं सध्या साईट झाली. हां बरोबर आहे. आता ती सांगतो ना, त्याच्यामधले जर क्रॅक असेल, मेजर क्रॅक असेल तर ते पहिलेच दिला विचारायला पडेल, तेव्हा ते त्या सबजेक्टच्या जवळ पूर्ण त्याला शिक्षण हिशोबानं करतो. बेस्ट फ्री बनवून आहे की तो आता सांगतो मी तुम्हाला. त्याच्याची प्रोसिजर आहे. जर समजा मेजर क्रॅक गेली PQCला वरच्या काँक्रीट सर्फेसला, तर तो वरचा सर्फेस बदलतो आपण. जर समजा ती क्रॅक खाली डेव्हलप झाली, म्हणजे कुठे खाली जो DLC टाकलेला आहे 100 mm चा, तर ते पण काढतो आपण. आणि असं लक्षात आलं की बाबा CNBसुद्धा सेटल झालेला आहे, तर आपण तिथून ट्रीटमेंट सुरू करतो. या केसमध्ये आपण पूर्ण रोलर बसला पाहिजे, या हिशोबाला पूर्ण त्याला पॅनल हे करून देतो. मग असं नाही होत का बा एक पॅनल पूर्ण सेटल झालेला आहे आणि हा पॅनल चांगला आहे, तर मग आपल्याला रोलिंग करायसाठी जर समजा 3-4 पॅनल पाहिजे तर आपण 3-4 पॅनल सोडतो, मग चांगलेवाले पण सोडतो आणि पूर्ण सर्विस करून. ही बेसिक प्रोसिजर आहे. हां ते पण करणार ना. आता आपली आतापर्यंत जेवढे पॅनल बदलले त्या पॅनलमध्ये आपल्याला DLCच्या खाली क्रॅक गेलेली दिसली इथं भेटत तिथं ते पण करणार, DLC पण करणार. त्या लेन राहतात टोलिंग लेन, तर त्या टोलिंग लेनची विड्थ जी आहे ती फिक्स राहते, ती 3.5 मीटरच पाहिजे आपल्याला, त्याच्यामध्ये बदल नाही करत आहे. त्याच्यामुळं आणि एक फ्री लेन राहते सगळ्यात शेवटची. त्या फ्री लेनमध्ये कमीत कमी 4.5 मीटर वगैरे रुंदी दिलेली राहते. तर आपण आता ड्रॉईंग असं मंजूर करून गेलं की त्याला अजून जास्तीत जास्त जागा भेटली पाहिजे आपल्याला. तर आपण 4.5-4.5 मीटरपर्यंत तिथं गेलो आहे. म्हणजे 4 मीटर जे आपल्याला पाहिजे त्याच्या आधी आपण 4.5-4.5 मीटरपर्यंत गेलो. आणि आपली कावड जी आहे जी मला कलेक्टर साहेबांनी सांगितलं होती 14 फुटाची मॅक्सिमम रुंदीची कावड जाते, तर ती कावड 100% त्या फ्री लेनमध्ये 100% दोन्ही साईडने जाणार. एक साईडने सांगत आहे दोन्ही साईड. कसं आहे प्लॅनिंग करताना आम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात ना. आणि राहिला विषय आता मध्येच पण विषय असा आला होता की बा याच लोकेशनला का, म्हणजे त्याला पुढे अकोटकडे पण करता आलं असतं किंवा अकोल्याच्या एकदम जवळ करता आलं असतं. त्याचं पण तुम्हाला आता सांगून देतो, त्याच्यासाठी ऑलरेडी एक परीक्षण होतं, म्हणजे एक सर्वे होतो. त्या सर्वेमध्ये जो डिक्लेअर कन्सल्टंट राहतो त्यांनी जी जागा लोकेशन दिलेली आहे ते बदलायची इंतजार कोणालाच नाही आहे, इव्हन मिनिस्ट्री नाही. कारण तो विषय राहतो त्या रस्त्यातून लावलेल्या पैशाचं उत्पन्न मिळवण्यात. तर जिथं मॅक्सिमम ट्रॅफिक कॅप्चर होईल अशा ठिकाणी लावलं जातं. कुठल्याही म्हणजे नॉट ओन्ली आपला अकोला अकोट, तुम्ही अमरावती यवतमाळ अकोला रस्त्यावरची घ्या किंवा आणखी कुठल्या रस्त्यावरची घ्या, तुम्हाला टोल अशा ठिकाणी सापडत तिथं मॅक्सिमम ट्रॅफिक कॅप्चर. आणखी एक विषय होता माझा की तो आता पूल आपण बनवला होता तात्पुरता, आमच्या 4 करोडचा नाही तो 3 करोडचा होता. ते 4 करोडची जी किंमत आलेली आहे ते 4 करोड रुपये त्याचा ओव्हरऑल त्याच्यामध्ये टॅक्सेशन वगैरे करून आलेली आहे. 4 पाण्यात गेले असं तुम्हाला नाही वाटत? नाही वाटत. त्यावेळेस सांगतो ना मी का, कारण त्यावेळेस माहिती आहे का PWDचा जो बायपास आहे तो तयार व्हायचा होता. एकही ऑप्शन नव्हता. तिथं लोक उपोषणाला बसले होते. मी स्वतः उपोषण तोडलं होतं. मी स्वतः उपोषण तोडलं होतं. मी स्वतः त्यांना तिथं ज्यूस पाजला होता. त्यावेळेस त्या रस्त्याची जी अहमियत आहे म्हणजे इम्पॉर्टन्स आहे ना, ते इम्पॉर्टन्स त्या 3-4 महिन्यामध्ये तिथल्या लोकांना विचारा तुम्ही. मी तिथं स्वतः म्हणजे काही लोकांना असं पण वाटतं होतं की अननेसेसरी होऊन राहिला हा, आम्ही नाही पडणार. पण त्या 3 महिन्यांमध्ये जे ट्रॅफिक त्याच्यावरून गेलं ना, नॅशनल हायवे बंद राहणं ही सगळ्यात मोठी म्हणजे आमच्यासाठी सिरियस गोष्ट राहते. आणि PWDला पण काम करायला काहीच हे नव्हतं मिळालं. त्यांचे लँड ॲग्रीचे प्रपोजल वगैरे व्हायचे होते. त्यावेळेस त्या रस्त्याला जे 4 महिने साथ दिले आहे ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाऊ शकलं त्या रस्त्यावर. अदरवाईज पॉसिबल होतं तर कसं केलं सगळं.
सर पण तो जुना जो पूल होता आपला, हां तो इंग्रजी काळातला, खालचं स्ट्रक्चर चांगलं आहे त्याचं? नाही नाही तुम्ही सावरकर साहेब बोलले होते माझे, नाही, वरचंच म्हणजे थोडंसं हे आहे. आता आमच्या रेल्वे पुलाचं इथं तुम्हाला आता त्याचं उदाहरण कसं तुम्ही पाईलचे स्ट्रक्चर पाहिलेले आहेत ना, पाईल स्ट्रक्चर पाहिले तर पाईल म्हणजे काय राहते, एखादं समजा त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट स्टाटा, म्हणजे हार्ड स्टाटा म्हणजे आपल्याला एखादा काळा दगड लागणं किंवा फ्रॅक्चर दगड लागणं, हा झाला हार्ड स्टाटा. आणि एक राहते सॉफ्ट स्टाटा. तर तिथं गांधीग्राममध्ये सॉफ्ट स्टाटा आहे. तर जेव्हा तो पूल कन्स्ट्रक्ट केला ना, तेव्हाची पण त्यांची डेव्हलपमेंट स्किल फार जोरदार होती बरं. त्यांनी काय केलं, 15-15 फुटाच्या 5 पाईप एका रोमध्ये उडन पाईप, लाकडी पाईप त्याच्यात ठोकून त्याच्यावरती डायरेक्ट बेड स्लॅब टाकला. त्याच्याबरोबर 95 वर्ष पूल चालला तो. म्हणजे तेव्हाची पण स्किल जोरदार होती बरं. आता काय झालं की तो त्याचा एक जो झाला तो सेटल झाला. काय झालं की स्कोरिंग होत तो बेड ब्लॉक आणि त्याचा जो पाईल आहे याच्यामध्ये गॅप तयार होऊन गेली, मग खाली ढासळला. त्याच्यामुळे त्याला रिकवर करणं हा पॉसिबल नाही. आणि दुसरा त्याचे जे स्लॅब आहे तो आर स्लॅब आहे. आर स्लॅबमध्ये म्हणजे लोडिंग जे राहते ते ट्रान्सफर होत राहते. आर स्लॅबमध्ये लोडिंग सॉलिड झालेला आहे. मी त्याचा फॉलोअप घेतला होता. डिसेंबरपर्यंत म्हटलं होतं त्याने 23च्या डिसेंबरपर्यंत त्याने मला शब्द दिला होता. तो मी स्वतः करून घेतला. मी खूप फॉलो केलं. त्या एस टी बसही मी चालू केली नंतर म्हणलं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कॉन्ट्रॅक्टर आले नाही कसं मी त्यांना बोलवलं होता. कोणते कॉन्ट्रॅक्टर आता चालू आहे, ज्यांना काम चालू आहे या इकडून जे आता सध्या विद्यमान आहे. जे पहिले होते घ्या ना, चेअर घ्या ना, त्यांना टर्मिनेट केलं. म्हणजे चेअर या दादा चेअर घ्या ना, चेअर घ्या ना. गोपाळ तुम्हाला 110% बिल द्यायला पाहिजे. तुला माहिती आहे किती लोक मिळले त्या रस्त्यानं आता पण आपल्याला सारे माहिती आहे. जपान टेक्नॉलॉजी आहे काही कोणत्या टेक्नॉलॉजी गडकरी म्हणते आमचं एका दिवशी किती किलोमीटर ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड. गडकरी काय म्हणतात, विमान उतरवणार होते त्या रस्त्यावर, विमान उतरवणार होते त्या रस्त्यावर. आणि अकोट शेगाव रस्त्याची अवस्था झाली, पुऱ्या आठवड्यात फ्लॅगा पडल्या. आणि तुम्ही खाली पूर्ण काळी माती जायच्या खाली, तुम्हाला सांगतो मी. नाही, अकोट शेगाव रस्ता आमच्याकडे तुमचं सांगू नका त्याला म्हणून काही फॅक्टरी त्यासाठी तुला पर्सेंट हाही रस्ता तसाच आहे. याही रस्त्यावर तुम्हाला सांगतो जवळपास खाली काळी मातीच आहे. काळी माती असल्यामुळे तुम्हाला सांगतो साहेब, हा रस्ता की फार काळ टिकणार नाही आहे. तो केला गेली आणि तुम्हाला झिकझॅक केली आहे त्याच्यात. रस्त्याची लेवल डांबर करून लेवल लावून काय डांबर लावते तर सिमेंटवर कसं काय डांबर टिकणार नाही. फक्त जनतेच्या पैशाची लूट लावली तुम्ही, काही तुम्हाला घेतलं नाही. म्हणजे पुऱ्या काळ्या मातीवर टाकलं ठरवते ते कधी क्रॅक होते. म्हणूनच काय आपण डांबरच करायचं आहे. आता काय तुम्हाला वेगळे जितक्या पैसे- साईड छटावं लागेल, तो छटावं लागेल की नाही. तुम्हाला काय सांगितलं आता की जिथं सिटीवर्क आहे तिथे तुम्ही जर समजा दुसरा कुठलाही नॅशनल हायवे पाहिला तर ब्रिज आणि त्याचे अप्रोचेस हे पूर्ण डांबरीच तुम्हाला दिसते. आपल्या याच्यामध्ये पूर्ण रस्ताच आहे. जिथं जिथं आहे तिथे गोष्ट सांगतो मी तुम्हाला. साहेब तो आता आकडून आले सर. साहेब तो टोल काही नाही लावला नाही. आता हे बोलून झालं यार, आता परत एखादी गोष्ट काय बोला काय सर, शिवसेनेचे नेते अरे सांगितलं नाही मी आता एकच गोष्ट परत एका सगळ्यांना बोलून घ्यायचं होतं. काय सांगितलं बापू, तुम्हाला आम्ही डायरेक्ट केलं, तुम्ही रेकॉर्डिंग केलं तुम्ही तर काय सांगितलं. कधी चालू झालं बोलला आता त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे, काम पूर्ण झाल्यानंतर हँडओव्हर करू. टोलचं बिल भेटलं येईल. आपलं बिल 90% बिल पेमेंट झालेलं आहे, 95% झालं की टाईम पडलं. शेतीची ॲग्रीमेंट म्हणजे काल पूर्ण शेतीची जे त्यांनी बोलले ते विषय नाही. पण सर रोडच्या आजूबाजूला हजारो हेक्टर जमीन रोड करताना हजारो हेक्टर पाहिजे तुम्ही 5-10 एकरनी हजारो हेक्टर जमीनचा पूर्ण पाणी थांबते सर, पाणी जातच नाही इकडे. 6 महिने झाली खूप
6 महिने 6 वर्ष 12 महिने 2 वर्ष 3 वर्ष 8 8.5 वर्ष लागतात 8.5 वर्ष इथले आमदार खासदाराला कमिशन जास्त मागत असतील अडलं काय साठी आहे त्याला देना पडतात पैसे आमदार खासदार को आपले की 2% 1% बैठा नाही मेरे ख्याल से इन्स्ट्रक्शन नाही राजा विषय नाही आहे तो आपण चर्चा करू आपण त्याच्यावरती